महानगरपालिकेचे आमचे माजी निगम आयुक्त तुकाराम मुंडे हे 2020 मध्ये महानगरपालिकेमध्ये आले। ते 7 महिने राहिले। त्यांचा इतिहास असा आहे का त्यांच्या 20 वर्षामध्ये त्यांच्या 24 बदल्या झाल्या आणि त्यांनी 7 महिन्यामध्ये जे काही गुल महानगरपालिकेमध्ये खिलवलं, स्मार्ट सिटीचे अधिकार नसताना त्यांनी अधिकार वापरले, कसल्याही प्रकारची त्यांनी मान्यता घेतली नाही आणि पर्टिक्युलरली कॉन्ट्रॅक्टरले अधिकार नसताना 20 कोटी रुपयाचे चेक इश्यू केले। त्यावेळेचे आमचे महापौर संदीप जोशी आणि सत्ता पक्षाचे नेते संदीप जाधव यांनी पुराव्यासहित सदर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केला। स्मार्ट सिटीचे जे 2 महिला अधिकारी होते त्यांनी त्या फाईलवर सही केली नाही आणि म्हणून तुकाराम मुंडे यांनी त्यांनी आपल्या चेंबरमध्ये बोलवलं, त्या महिलेला टॉर्चर केलं, शिवीगाळी केल्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना आहे सर का 2 महिला अधिकाऱ्यांनी एका IAS च्या विरोधामध्ये सदर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केला आणि त्यावेळी दुर्भाग्य असं होतं का नागपूर शहराचे आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख होते। त्यांनी हे प्रकरण त्यावेळी दाबण्याचा प्रयत्न केला। मी आणि प्रवीण दटके यांनी लक्षवेधी लावण्या या ठिकाणी टाकलेली आहे। 1-2 दिवसामध्ये ते लागेल। काल मी विधानसभेमध्ये आलो असता तुकाराम मुंडेच्या इशाऱ्यावर माझ्या दोन्ही मोबाईलवर मला धमकी आली का तुम्ही तुकाराम मुंडेच्या विरुद्ध बोलू नका नाहीतर याचे गंभीर परिणाम होईल, हे त्यांनी मला धमकी दिली। आणि मी कालच माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय अध्यक्ष विधानसभा आणि पोलीस कमिशनर साहेबांना भी तक्रार केली। त्याची FIR दाखल का IAS अधिकारी तुकाराम मुंडे त्यांचे समर्थक असतील, जे कोणी असतील ते अशा प्रकारची अगर आमदाराला धमकी देत असेल तर अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय याची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे। या संदर्भात निवेदन होण्याची आवश्यकता आहे आणि आम्हाला संरक्षण देण्याची आवश्यकता आहे। कारण तुकाराम मुंडे हा असा व्यक्ती आहे का ज्यांनी या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्याच्या 20 वर्षात 24 बदल्या झाल्या, कुठेही तो टिकत नाही। आणि म्हणून जे काही आम्ही मांडणार आहोत ते लक्षवेधीच्या माध्यमातून मांडोल, परंतु याच्यावर आपण तत्काळ कारवाई करावी आणि याची गंभीर नोंद घ्यावी आणि आम्हाला संरक्षण द्यावं, अशा प्रकारची माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला विनंती आहे। साहेब 2 मिनिट। अध्यक्ष महोदय, हा विषय जो सभागृहात आला, कुठल्याही आमदाराला अशा प्रकारची धमकी देणं लोकप्रतिनिधीला हे योग्य अजिबात नाही। हे आम्ही ते सहन पण करणार नाही। पण अध्यक्ष महोदय, यामागची पार्श्वभूमी जी मानली गेली बघा, ते प्रामाणिक आहेत की नाही, इमानदार आहेत की नाही, त्यावेळेस ते महानगरपालिकेमध्ये असताना त्यांची चौकशी केली गेली। त्यावेळेस त्यांच्या आयुक्तांनी त्यांना त्या संदर्भातली क्लीन चिट दिली, रेकॉर्डवर आहे। मी काही माझ्या मताने सांगतोय असं नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांना ते माहीत आहे। महिला आयोगाकडे तक्रार झाली होती, महिला आयोगाने सुद्धा ज्या महिलांनी तक्रार केली त्यांच्यावर दंड आकारला। बघून घ्या, केंद्रीय महिला आयोगाने, हे सगळं वस्तुस्थिती आहे। भ्रष्टाचार, अध्यक्ष महोदय, एक अधिकारी नियमाला धरून काम करत असेल आणि एका अधिकाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवला असेल तर त्या अधिकाऱ्यावर दोष न देता ज्यांनी काही त्यांना धमकी दिली त्यामध्ये जर त्यांचा सहभाग असेल तर त्यावर कारवाई व्हावी। आम्ही कुठल्याही आमदार लोकप्रतिनिधीला धमकी देणं हे अजिबात सहन करू शकत नाही। सभागृहाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनाही विनंती आहे की अशा कोण्या प्रवृत्तीला आपण अजिबात थारा देऊ नका। परंतु यातील वस्तुस्थिती, यातील सत्यता, गेली 24 बदल्या झाल्यानंतर त्यांच्यावर जे काही आरोप झालेत, आपल्या कुणाच्या स्वार्थासाठी ते आरोप केले गेले असतील, त्या संदर्भात जर रिपोर्ट आला असेल, तत्कालीन आयुक्तांनी केलेली चौकशी, केंद्रीय महिला आयोगाने केलेली चौकशी, या सर्व चौकशीमध्ये तुकाराम मुंडे दोषी नाहीत हे सिद्ध झालेलं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सत्य परिस्थिती असेल, काही चूक असेल तर कारवाई निश्चितपणे करावी, परंतु निर्दोष असेल तर कुठल्याही दबावामध्ये ही कारवाई होऊ नये अशी माझी विनंती आहे। प्रवीण दटके। माननीय अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष म्हणजे कृष्णाभाऊ, माननीय अध्यक्ष महोदय, फार ज्येष्ठ सदस्य आहेत माननीय विजूभाऊ। एक पत्र आलं, मी पत्राची तारीख वाचतो, 20 ऑक्टोबर 2025, सही आहे धनंजय भागवत, कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन। पत्र काय मी वाचतो, 2च ओळीच आहे। श्री तुकाराम मुंडे भाप्रसे तत्कालीन महानगरपालिका आयुक्त नागपूर यांच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी स्मार्ट सिटी नागपूर या पदावरील नियुक्तीस शासनाची कार्योत्तर मान्यता देण्यात येत आहे, त्याकरिता अनुषंगाने कारवाई करावी, एवढं पत्र आहे. माननीय विजूभाऊंनी जे म्हटलं आहे, जर ते झालं असतं, FIR अजूनही पेंडिंग आहे सदर पोलीस स्टेशनला. नंबर 1, 5 दिवसाच्या प्रेग्नेंट महिलेची सुट्टी रद्द केली. 5 दिवसाच्या, 5 महिने 5 दिवसाच्या प्रेग्नेंट महिलेची, माननीय अध्यक्ष महोदय, डिलिव्हरी झाले, डिलिव्हरी नंतर 5 दिवसाची हे होती, माफ करा, सुट्टी रद्द केली. दुसऱ्या एका महिलेनी यांनी म्हटलं त्या नसतीवर सही नाही केली म्हणून त्यांना विचित्र शब्दाचा प्रयोग झाला, त्याची महिला आयोगाकडे तक्रार झाली. महिला आयोगाकडे अजूनही हिअरिंग पेंडिंग आहे. माननीय अध्यक्ष महोदय, हे पत्र आल्यानंतर आम्ही लक्षवेधी टाकली, आमचा अधिकार आहे. आणि लक्षवेधी टाकणाऱ्या माननीय कृष्णा खोपडेंना जर गेटवर किंवा मोबाईलवर धमक्या येणार असतील तर तो अधिकारी किती प्रामाणिक आहे काय हा चौकशीचा विषय आहे. आम्ही काही न्यायाधीश नाही. पण अशा पद्धतीने जर अधिकारी वागत असतील तर ही योग्य भूमिका नाही. आणि कृष्णा खोपडे हे 4 टर्मचे आमदार आहेत. आणि सभागृहाचा काही मी सदस्य म्हणून मी न्यायाधीश नाही, पण एका तरुण मुलीला, एका तरुण तिथल्या कर्मचाऱ्याला, महिलेला एक महाराष्ट्र बँकेच्या 20 कोटीच्या चेकवर अधिकार नसताना सही केली आहे आणि ते प्रूव्ह झाला आहे. म्हणून असं पत्र काढावं लागलं, म्हणून हे पत्र आलं आहे. म्हणून माझी विनंती आहे की शासनाने या बाबतीत निवेदन करावं आणि असं जर चुकीचा गैरप्रभार, अशा धमक्या येणार असतील तर तात्काळ कारवाई करावी. ठीक आहे. आता दिली नसेल आणि त्याच्यामुळे विजय भाऊनी त्याचे जे काही तडफदारी या ठिकाणी केली आहे, सर, तो प्रामाणिक अगर अधिकारी राहिला असा तर त्याचे 20 वर्षात 24 बदल्या झाल्याच नसत्या. नंबर 1, त्यांनी महानगरपालिकेमध्ये का गुण केलेला हे आम्ही, मला वाटतं आपण अध्यक्ष या महोदय, विषयावरती बरीचशी चर्चा केली आहे. हे आम्ही बोलणार. सन्माननीय मुख्यमंत्र्यांना बोलू द्या आता. बसा 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 बसा. नाही, सन्मान्य खोपडे साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे त्याचे 2 भाग आहेत. पहिला भाग म्हणजे त्यांना आलेली धमकी, हा अतिशय गंभीर भाग आहे. या सभागृहामध्ये कोणी एखादा प्रश्न उचलत असताना तो उचलू नये म्हणून धमकी येणं हा विशेष अधिकाराचाही भंग आहे आणि या सभागृहाच्या अधिकारावर तो अधिक्षेप आहे. त्याची गांभीर्याने दखल घेण्यात येईल. धमकी देणारे कोण, ते कोणाशी रिलेटेड आहेत, कोणाकरता काम करतायत, अशी सगळी चौकशी त्याची केली जाईल, त्याच्यावर कारवाई केली जाईल. दुसरा जो प्रश्न त्यांनी तुकाराम मुंडे आणि बाकी कारभाराच्या संदर्भात मांडला आहे, त्या संदर्भात सगळी माहिती घेऊन त्या संदर्भातलं वस्तुस्थिती दर्शक निवेदन या सभागृहामध्ये केलं जाईल. धन्यवाद. चला. नाही, आता लक्षवेधी घ्या. लक्षवेधी क्रमांक 1 बोला. 2 मिनिटं. बघा, हे असं चालू होतं. अध्यक्ष महोदय, अख्खा वेळ याच्यात जाणार आता. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन साहेब, आज सकाळी 7 वाजता